त्या मारुतीच्या मंदिरामध्ये 70-80 बाया माझी वाट पाहत बसल्या होत्या. मला वाटलं महमूद बहिणी प्रचाराकरता महिला बोलवल्या. त्या महिला म्हटले आम्ही प्रचाराकरता तर येणारच आहोत, तर तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आम्ही इथं आलो. म्हटलं कशाकरता आशीर्वाद? तुम्ही गेले 7-8 वर्ष झाले तुम्ही आम्हाला जेऊ खाऊ घालताय. माझ्या समता बँकेच्या माध्यमातून या प्रभागातल्या 70 ते 80 महिलांना रोज जेवणाचे डबे येतात. रोज गरम गरम जेवण येतं. खालचा डबा घेऊन जातो. 7-8 वर्षापासून चालू आहे. हे कमी निवडणुकीकरता केले नव्हतं. कोरोनाच्या काळामध्ये 3.5 महिने रोज 1000 लोकांना मी डबे वाटत होतो. मी एक माणुसकीचं मंदिर उभारलेलं आहे. कोणाला गोरगरिबाला कपडे लागत असतील ते कपडे ते त्या ठिकाणून घेऊन जातात. मी एक अभ्यास मंदिर उभारलेलं आहे, स्टडी पॉइंट. ज्यांना पोराबाळांना घरामध्ये अभ्यास करायला जागा नाही त्यांना अभ्यासाची सोय मी करून दिलेली आहे. 260 मुलं मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अशा अनेक उपक्रम मी समता पतसंस्थेच्या माध्यमातून गेले 7 ते 8 वर्ष नव्हे, गेले 20 ते 25 वर्ष चालू ठेवलेले आहे. कुणी आजारी माणूस आला, त्याला व्हीलचेअर लागत असेल, त्याला बेड लागत असेल, ते सुद्धा आम्ही मोफत उपलब्ध करून देतो. अशा प्रकारचे जे कामं मी जनतेसमोर मांडले त्याच्यावर त्यांना वाटायला लागलं की आता आपला विरोध, आपला पराभव अटळ आहे. त्याच्यामुळे त्यांनी समता बँकेवर आरोप करायला सुरुवात केली. माझे थकबाकीदार होते, ते थकबाकीदारांना तथाशी धरलं आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. पण ही जनतेला माहीत आहे माझ्या पतपेढीच्या, माझ्या बँकेच्या तब्बल 1200 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. त्यातल्या कोपरगाव शहरातल्या 22,000 ठेवीदारांनी 400 कोटी रुपयाच्या ठेवी मला दिलेल्या आहेत. हा कोपरगावकरांचा विश्वास मी मिळवलेला आहे. हे विरोधकांना सहन होत नाही. त्याच्यावर त्यांनी खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. खर तर त्यांना पराभव सुद्धा सहन होत नाही हो. विजय पचवायला जशी हिंमत लागते तशी पराभव पचवायला सुद्धा हिंमत लागते. परंतु आशुतोष दादांच्या माध्यमातून जो काही विकास निधी आपल्याला मिळवायचा आहे तो विकास निधी मिळवण्याकरता पुढचे कमीत कमी 4 वर्ष तरी आशीर्वाद दादा आमदार राहणारच आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुढच्या 5 वर्ष मी पण नगराध्यक्ष राहणार आहे. लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला कोण पाठवतं? तुमचा दादा पाठवतो, आशुतोष दादा पाठवतो. हा तुमचा लहान भाऊ आहे. आणि सरकारमध्ये तुमचा एक मोठा भाऊ बसलेला आहे, त्याचं नाव आहे अजित दादा. ते अजित दादा देशाचे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे आणि अर्थमंत्री आहे. आणि तुमचा मोठा भाऊ जो आहे अजित दादा, ज्याच्या ताब्यामध्ये तिजोरीच्या चाव्या आहे, तो तुमच्याकरता दर महिन्याला तिजोरीच्या चाव्या उघडतो आणि तुम्हाला पैसे पाठवतो. ते पैसे तुम्ही बँकेमध्ये ठेवा. मग तुम्ही म्हणाल घर खर्चाला काय करायचं? तुमच्याकडे फॉर्म आले का? घरोघर फॉर्म आले ना. तुमच्या कल्याणाकरता ते फॉर्म पाठवले. परंतु विरोधक खोडा घालायचं काम कसं करताय? दादा मला आता समजलं की ते फॉर्म आपण वाटले म्हणून आचारसंहितेच्या भंगाची तक्रार केलेली आहे. चांगलं कामही करू देत नाही वही लोक. त्या फॉर्म मध्ये आम्ही दिलेलं आहे तुम्हाला काय काय उद्योग व्यवसाय करायचा आहे. तुम्हाला काही उद्योग व्यवसाय करायचा असो, हा तुमचा लहान भाऊ आशुतोष दादा ते उद्योग तुम्हाला करण्यासाठी मदत निश्चितपणे करणार आहे. व्यवसाय काय करायचे तुम्हाला? तुम्ही अगरबत्ती तयार करा, तुम्ही कापूर तयार करा, तुम्ही मसाले तयार करा, लोणचे तयार करा, पापड तयार करा, कुरड्या तयार करा, पेटीकोट तयार करा. तुम्ही तयार करायचे आणि ते विकायचं काम मी करेन. मी आता सुभाषनगर मध्ये गेलो होतो. काही महिला आम्हाला म्हटल्या की आम्ही पेटीकोट तयार करतो. म्हटलं पेटीकोटचं कापड तुम्ही काय भाव घेता? किती घेता रोज? ते म्हणजे रोज आम्ही 10-12 मीटर घेतो. काय भावाने घेतो? त्या महिला म्हणजे 20 ते 22 रुपये मीटर आम्ही घेतो. आपल्याला योजना अशी करायची आहे, 10 मीटर कापड लागते एका महिलेला. 100 महिला गोळा झाल्या, किती कापड लागेल? 1000 मीटर. कोपरगावच्या व्यापाऱ्यांची मी चर्चा केली. म्हटलं तुम्ही या आमच्या महिलांना जे कापड 30 ते 32 रुपये मीटर देता ते तुम्ही कमीत कमी काय भाव द्या? ते म्हटलं 1000 मीटर जर घेतलं आम्ही 20 ते 22 रुपये देऊ. असं महिलांकरता हे कापड आम्ही खरेदी करू. त्याच्यामध्ये तुमची बचत किती होईल? खोकला येऊन राहिला बोलून थोडं माफ करा. 10 रुपये मीटर कापडाची तुमची बचत होईल. एक प्रकार तयार करायला लागतं 2.5 मीटर कापड.
पहिले महिला खरेदी करत होत्या 30 रुपये मीटरनी, त्या आता 20 रुपये मीटरनी जर खरेदी केलं, कोपरगावचे व्यापारी ते द्यायला तयार आहे, तर त्यांचा फायदा किती होईल? 25 रुपयाचा फायदा होईल. म्हणजे एक पेटीकोट तयार करायला 2 ते 2.5 मीटर कापड लागतं. 50 रुपये लागले असं समजू, त्या आम्ही 75 रुपयाला तुमचे पेटीकोट खरेदी करू. आणि ते 75 रुपयांनी खरेदी केलेले पेटीकोट समजा आम्ही 100 रुपयाला विकले, म्हणजे नफा किती मिळाला? 25 रुपये. हा 25 रुपये नफा सुद्धा आम्ही तुमच्या वाट्याला देऊ. आम्ही एक सहकारी संस्था तयार करणार आहोत. त्या सहकारी संस्थेमध्ये जो काही नफा मिळणार आहे तो सुद्धा तुमच्याच वाट्याला मिळणार आहे. म्हणजे एक पेटीकोट जरी तयार केला तुम्ही, किमान 50 रुपये रोज तुम्हाला मिळणार आहे. 10 पेटीकोट तयार केले दररोज 500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारची ही जी काही योजना राबवायची आहे, ती योजना राबवण्यासाठी आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे काही घड्याळाच्या चिन्हावर 30 उमेदवार उभे आहे आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. आम्हाला सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. हे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला 2 दादा पाठवतात ना, तसे मी तुम्हाला दर महिन्याला उत्पन्नाची हमी देतो. लाडक्या भावासारखा हा तुमचा लाडका काका तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळवून देणार आहे. पण या लाडक्या काकाला जर नगरपालिकेत काम करायचं असेल तर 30 नगरसेवक आमच्या नेतृत्वाखाली निवडून दिले पाहिजे. ते जर दिले नाही तर ही समोरची पार्टी त्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. ते अडथळे न येण्याकरता 30 उमेदवार आणि मला नगराध्यक्ष पदाकरता तुम्ही निवडून द्या, एवढंच आवाहन मी करतो. लाडक्या माझ्या ज्या मी काका आहे, तुमचा लाडका हा भाऊ आहे, तो आम्हाला शब्द द्या की तुम्ही 30 मतं 31 मतं घड्याळालाच द्या. द्याल ना घड्याळाला मतं? हात वर करा. या सगळ्यांचे हात वर झाले, हात वर करा सगळेजण. आपली मतं घड्याळालाच देणार एवढ्या महिला दादा तुमच्या पाठीमागे उभा आहे. त्याच्यामुळे आमचा आणि या सगळ्या उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालचे 30 उमेदवार निवडून द्यायचं त्यांनी नक्की ठरवलं असेल. तर तुम्ही एवढ्या वेळ ऐकल्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कोपरगाव. सर्व बांधव भगिनींनो, मी एवढंच बोलतो, फक्त कोपरगावात 2च अक्षर चालणारे जातात, दादा आणि काका. फक्त लक्षात ठेवा, दादा आणि काका यांच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे. आणि आपले जे वार्डचे उमेदवार आहेत, आपले आंग्रे काही, त्यानंतर महमूद बाबा. आता मला एक 10 वर्षापूर्वी इथे आम्ही राहतो, इथे सर्व गटरी यार अशा मोकळ्या होतात आणि त्या गटरीतून इतकी दुर्गंध वगैरे येत होती ना, तर कोणी तिथं लक्ष देत नव्हतं. त्यानंतर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेत आणि आमचे गंगुले ताई यांनी नगरपालिकेचं बसून आणि त्यांना हे करून का आमचे पहिले कामं झाले पाहिजे असा निधी त्यांनी आणला आणि इथले सर्व कामं त्यांनी पूर्ण केले. म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून 20 तारखेला मतदान करणं फार जरुरीचं आहे. आणि आपल्या भागात स्वच्छता राहिली पाहिजे हे पण लक्षात ठेवा. आणि फक्त आपल्या कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात हेच नाव चाललं पाहिजे, दादा आणि काका. बस हे 2 शब्द बोलून माझं भाषण. सर्व माझ्या माता भगिनी, उपस्थित बंधूंनो, मी आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदा विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे दोन्ही प्रभागातील उमेदवार यांचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने निवडून आणून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि आपल्या कोपरगाव विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक 2024 ला झाली. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य देऊन दुसऱ्यांदा आपली काम करण्याची आमदार म्हणून संधी दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. ही निवडणूक आपली नगर परिषदेची 2025 ला आता होते. होणारी निवडणूक ही 9 वर्षानंतर होते. याच्या अगोदर 2016 ला आपली नगर परिषदची निवडणूक झाली. 9 वर्षानंतर होणारी निवडणूक
आणि फार मोठा बदल आपल्या कोपरगाव शहरामध्ये मतदारसंघामध्ये झालेला आहे. 2016ला आम्ही काही आमदार नव्हतो. आपली निवडणूक झाली त्या वर्षी 2016ला तिथे बसलेल्या माता भगिनींना चांगलं आठवत असेल का आपल्याला 23 दिवसात पाणी मिळत होतं. म्हणजे महिन्यातून एकदा पाणी आपल्याला 2016ला त्या ठिकाणी मिळत होतं. आणि म्हणून त्या विषयावर आपल्या सर्वांच्या अडचणी लक्षात घेता मी काही आंदोलन केले, काही निवेदन दिले, आपल्या सर्वांसाठी संघर्ष केला. आणि आपल्या परिसरामध्ये टाक्या बघून म्हटलं या टाक्या मला त्या ठिकाणी हलवायच्या आहेत. आपल्या घरासमोर आपल्या गल्लीमध्ये टाक्या दिसल्या पाहिजे, कारण की आपल्याला रोज पाणी द्यायचं आहे, हे वचन आपल्याला द्यायचंय. टाक्या आठवायच्या म्हणजे ते काही घेऊन नाही टाकायच्या मला टाक्या, तुमच्याकडे पुरेसं पाणी रोज आपल्याला मिळेल याच्यासाठी टाक्या आठवायच्या. आणि म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि मी जे 5 नंबर तलावाची जी माती होती, निवडणुकीच्या अगोदर ती माती चालत नव्हती, पण निवडणूक संपल्या 1 महिन्याच्या आत आपण 5 नंबर तलाव खोदायला सुरुवात केली. 4-5 महिन्यामध्ये तो तलाव खोदून झाला. जवळपास 10 कोटी रुपये नगरपालिकेचे त्या ठिकाणी वाचले. तेवढ्यावर न थांबता आपली पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून आणली आणि त्या 5 नंबर तलावाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आपण पूर्ण केलं. 23 दिवसाचं पाणी आज आपल्याला 1.5 वर्ष झालेलं आहे का 4 दिवसांनी येतंय का 4 दिवसांनी? आता 1.5 वर्षापासून येतंय आपल्याला हे पाणी. मागच्या जूनला चालू केलं ते आज सांगायचं आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येत. पण 4 दिवसानंतर पाणी येत असताना सुद्धा आपल्या सर्व माता भगिनी ते 8 दिवसाच साठवत आहे. 40 वर्षाची सवय आपल्याला पडली. आलं पाणी, मागचं फेक, पुन्हा 8 दिवसाचं साठवत. ज्यावेळेस हे पाणी 4, 3, 2, 1 दिवस रोज आलं, तुम्हीच वैतागून म्हणणार आहे काय रोजचं साठवायचं. तेव्हा तुमची साठवायची सवय त्या ठिकाणी बंद होईल. त्यावेळेस साठवायची गरजच नाही. आज आलंय उद्या येणार आहे पाणी. रोज पाणी झाल्यानंतर साठवायची गरज नाही. आणि आपलं आयुष्य चाललंय पाणी साठवायमध्ये. या गोष्टीमधून आपल्याला मला मुक्तता करायची, म्हणून पाणी प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवतोय. तो पूर्णपणे सोडवणार आहे. 5 नंबर तलावाबरोबर जे आपले जुने 1 ते 4 तलाव होते याचं देखील काम होणार होतं. ज्याच्यामध्ये गाळ काढणं असेल, त्या तलावांना कागद टाकणं असेल आणि तो कागद झाकणं, ते काम मागच्या वर्षभरामध्ये पूर्ण झालं असतं. परंतु ज्या पद्धतीने शहराची लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली, 5 नंबर तलाव पूर्ण झाल्यापासून जवळपास 100 एकरावर प्लॉटिंग आपल्या कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी चालू झाली. नवीन जो काही नियम आहे त्याच्यामध्ये 11 मजली बिल्डिंग त्या ठिकाणी बांधता येतात. 7-8 नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी चालू झाल्या. आणि म्हणून मी विचार करायला लागलो का आपण हे जे तलाव या ठिकाणी जर अशा पद्धतीने पूर्ण केले तर पुढचा काळ 5 वर्ष 10 वर्ष आपल्याला पाणी देता येईल. परंतु आपल्याला पुढच्या 50 वर्ष आपल्याला रोज पाणी देता आलं पाहिजे. मी म्हातारा होईपर्यंत आपल्याला रोज पाणी मिळालं पाहिजे, असं नियोजन आपण करायचं. परत कोणी म्हटलं नाही पाहिजे का पाणी आपण आणून काय करू. म्हणून आपण 1 ते 4 तलाव याचं काम करत असताना 3 नंबर आणि 4 नंबर तलाव सुद्धा आपल्याला 30 फूट खोल करायचे. 5 नंबर तलाव आपले 30 फूट खोल आणि आपले पहिलेचे तलाव हे 10 फूट खोल, 10 असतील 12 असतील. परंतु आपल्याला 30 फूट खोल करून त्याची साठवण क्षमता एवढी वाढवायची, पुढचे 50 वर्ष आपल्याला पाण्याची चिंता करायची गरज पडली नाही पाहिजे. त्या पद्धतीने 3 आणि 4 तलाव तसे करायचे आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव इथे सोलर पॉवर प्लांट करायचा, जेणेकरून आपल्याला
जे काही वीज खर्च आपल्या नगरपालिकेला येतो तो त्या ठिकाणी येणार नाही, अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी. पण नगरपालिका म्हणजे काय का आपण बसलेले लोक म्हणजे नगरपालिका. इकडे विजेचा खर्च वाढला, इकडे तुमची पाणीपट्टी वाढली, तुमची पाणीपट्टी कमी होईल, म्हणून आपण तो वीज प्रकल्प सोलर पॉवर प्लांट देखील त्याच्यामध्ये आपण धरलेला आहे. तर या पद्धतीने आपण पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे. नवीन भुयारी गटर योजना आपल्याकडे मंजूर झालेली, ते आपल्या सर्व गटारी भुयारी अजून खोल त्या ठिकाणी घालणार आहे आपण. त्याचा डायरेक्ट फायदा म्हणजे आपल्याला काही ते गटरीचं पाणी वापरायचं नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने मच्छर होऊ नये किंवा मच्छर कमी व्हावे किंवा काही जनावर त्या ठिकाणी लोळताय त्या ठिकाणी लोळू नये, सर्व व्हॅली गटार आपण त्या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये करून जे काही सांडपाणी त्याच्यामध्ये तयार होतं त्याच्यावर प्रक्रिया करून आपली जी काही पवित्र गोदावरी नदी आहे त्या नदीमध्ये सोडू शकतो, किंवा ते पाणी पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामाला वापरता येईल अशा योग्यतेचं ते पाणी त्या ठिकाणी निघणार आहे. तसेच आपले रस्ते असतील, प्रमुख शहरातले 95 किलोमीटर रस्ते हे पूर्णपणे कॉन्क्रीट करून त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक करायचे, जेणेकरून कुठे धूळ येणार नाही. आपला हा रस्ता अंबिका मेडिकल ते दत्तनगर हा या टेकडापर्यंत झालेला आहे, आणि त्याच्या पुढचा पण मंजूर आहे. परंतु निवडणुकीच्या अभावी त्याची वर्क ऑर्डर काढायची राहिली, वर्क ऑर्डर झाली लवकरच आता काम चालू होईल. तो देखील रस्ता पुढे कॉन्क्रीट होऊन जाणार आहे. माझ्या मते एवढंच रस्ता राहिला ना, तुमचे काम 13 मध्ये संपले, पुढचे दुसरे काम. आपल्या शहरामध्ये पाणी असेल, गटारी असतील, रस्ते हे प्रश्न तर आपण सोडवणारच आहे, पण सोडवत असताना जो काही निधी त्या ठिकाणी मी शासनाकडनं मंजूर करून आणणार आहे, माझ्या हक्काचे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जर खाली नगरपालिकेत नसतील तर तो निधी आपल्या शहरासाठी खर्च करण्याची प्रवृत्ती असणारे लोक त्या ठिकाणी जातील. जर गेले तर तो निधी आपल्यासाठी खर्च होणार नाही. पुढचे 4 वर्ष आपले काम थांबवण्याचं काम, कामाला आडकाठी आणण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आपला 5 नंबर तलाव हा तलाव होऊ नये म्हणून विरोधकांनी कोर्टामध्ये 36 तारखा काढल्या, कोट्यवधी रुपये वकिलांना दिले. मागणी काय? मागणी फक्त एकच, का 5 नंबर तलावाचं काम थांबवा, त्याची चौकशी करा. ते जर काम थांबलं तर त्यांना माहिती का आपला पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, आपल्याला कोपरगाव शहराला पाणी देता येणार नाही, म्हणून त्या तलावाचं काम थांबवण्याचं पाप हे लोक सातत्याने करत राहिले. परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या मागे होता, म्हणून या सर्व तारखा त्या ठिकाणी कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आणि ते 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालं आणि आज आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. ते जर तलाव पूर्ण नसता झाला तर तुम्हाला पाणी देता आलं नसतं, पण त्याच्याबद्दल विरोधकांना त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. त्यांना वाटतं आपण कायम अडचणीमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही कायम अडचणीमध्ये राहिले म्हणजे तुम्ही आपोआप त्यांच्या पाया पडायला जाणार. पण माझं काम करण्याची पद्धत अशी, आपल्याला कुठली अडचण जाणवते ती अडचण सोडवायची कशी, यासाठी काय करावं लागणार आहे, त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याचा अभ्यास करायचा आणि ती कामं मार्गी लावायची. पाणी, रस्ते, गटारी याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. आपल्या देशाला 80 वर्ष पूर्ण होणार आहे स्वातंत्र्य मिळून. या 80 वर्षामध्ये 40 वर्ष आपण समोरच्या व्यक्तीला, समोरच्या परिवाराला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. नगरपालिकेमध्ये कायम त्यांचे नगराध्यक्ष, तरी देखील आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न, गटारीचे प्रश्न असतील, हे सातत्याने आपल्याला दिसत आहे. आता अजून किती सत्ता द्यायची त्यांना, हा विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करणं गरजेचं. आपण फक्त मला 5 वर्ष दिले,
23 दिवसाचं पाणी 4 दिवसात आलं का नाही? आणि म्हणून आता हे पाणी आपल्याला रोज करायचंय, रस्ते चांगले करायचे, गटारी करायचे, या सर्व गोष्टी तर करणारच. याच्या पुढे जाऊन आपल्याला आपल्या माता भगिनींचा रोजगार असेल, आपल्या तरुणांचा रोजगार असेल, यासाठी आपल्याला काम करायचं. MIDC आपल्याला या ठिकाणी आणायची, आपल्याला MIDC मध्ये नवीन उद्योग आणायचे. आणि MIDC मध्ये उद्योग आणत असताना त्या कंपन्या जर आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असला, गटारीचा प्रश्न असला, रस्त्याचा प्रश्न असला, तर कंपनी येणार आहे का? येणार नाही. त्यामुळे या सर्व मूलभूत गोष्टी त्या ठिकाणी सोडून आपल्याला या रोजगाराच्या संधी आपल्याला या प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडिलांजवळ राहावं, आजारपणामध्ये, म्हातारपणामध्ये त्यांना आधार द्यावा. दुर्दैवाने आपले मुलं बाहेरगावी नोकरीला जात आहेत. आपल्या घरातील माता भगिनी यांना थोडाफार रोजगार मिळाला, आपल्या लग्नासाठी, आपल्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी पैसे देऊन खर्च करतो. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करायची, आपले 12 आणि 13 नंबर मधील उमेदवार नगरसेवक पदाचे असतील किंवा आपल्या नगराध्यक्ष पदाचे असतील, यांना भरभरून आपण मतदान करून या सर्वांना आपण निवडून आणावं, अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी करतो. आपल्या प्रभागातील शिवसेनेचे संस्थापक शंकरांना गंगारे यांच्या नावाने जे काही गार्डन आणि सांस्कृतिक भवन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय, हे देखील काम आपण त्या ठिकाणी आपण मार्गी लावू, असा शब्द आपल्याला या सभेत किरकोळ कामात काय सांग, हे तर आपण करणारच. 50 लाख रुपये लागू दे, कोटी रुपये लागू दे, काय म्हणतात. आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे. आपल्या सर्वांच्या प्रपंचाला हातभार लागावा, अशा पद्धतीचे काम त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आज आम्हाला सर्वांना आहे. आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी या पुढच्या 5 वर्षासाठी, 4 वर्ष अजून बाकी, पुढचे 4 वर्ष तर मी आमदार आहे, पण माझ्या जोडीला 25 वर्ष तसं नाही. दर 5 वर्षाला मी जे काही काम करेल त्याच्या आधारे मी मत मागायला येणार. मी जर काम नाही केलं तर तुम्ही मला बदलू शकता. हे काय कोणी ताम्रपट घालून आलेलं आहे काय? काय माझंच मध्ये. मी जर काम केलं तर मी त्या ठिकाणी मत मागणार. मी जर काम केलं तर तुम्ही मला मतदान करता. मी जर पुढचं 4 वर्ष आमदार म्हणून काम करणार आहे, पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला रोज पाणी देणार, पण माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरपालिकेमध्ये असले तर ही गोष्ट शक्य होणार आहे. कारण मी निधी देईल, पण ते लोक सभागृहामध्ये विरोधी ठराव करतील, कोर्टामध्ये जातील आणि कामं अडवण्याचं काम करतील. कारण त्यांना आपल्या कामाशी, त्यांना आपल्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. ते म्हणतील ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक पुढची संपेल, पुढची निवडणूक 2029 ला आहे, त्याच्यानंतर नगरपालिकेची निवडणूक वर्षभराने होणार आहे, तर विधानसभेची निवडणूक संपू द्या आणि मग नगरपालिका लागल्यानंतर आपण त्या कामाकडे बघू. अशा प्रवृत्तीचे लोक जर तिथे गेले तर आपले काम पुढचे 4 वर्ष होणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, नगराध्यक्षासह हे 4ही उमेदवार आपण भरघोस मताने निवडून द्या. जशी जबाबदारी आमदार म्हणून 100% माझ्यावर आपण या पंचवर्षीची टाकलेली आहे, तशी 100% जबाबदारी नगरपालिकेची सुद्धा माझ्यावर टाकावी. आपल्याला कुठेही मी त्या ठिकाणी खाली आपला शब्द खाली पडू देणार नाही.